300 लोगों ने लेके गए थे, उसमें से 210-11 फॉर्म हमारे पास आके एंट्री हो गई। और उसके अंदर बहुत अच्छे हमारे साथ जो राष्ट्रवादी के जो पुराने कार्यकर्ता और जो अच्छे कार्यकर्ता हमारे पास इंटरव्यू दिए, मगर हमारी कांग्रेस, शिवसेना, उबाटा, वंचित से मेरी रोज बातचीत चालू है। और आज 1 या 2 दिन के अंदर हमारे आज या कल में हमारी मीटिंग हो रही, तो उसके बाद में हम चाह रहे, हमारा नेता चाह रहा है कि सब मिलकर लड़ना। हमारी पार्टी खासदार के टाइम में भी हमने उनके साथ लड़े, आमदार के साथ भी वो टाइम में हमारे पास हमने कोई उनके खिलाफ में कोई हमारा एक भी नेता नहीं कर। तो महानगर पालिका के अंदर भी उन्होंने हमारे साथ रहेंगे और अच्छे से अच्छा हम, जैसा हमने खासदार के टाइम में कम उम्मीदवार लेके ज्यादा कैंडिडेट चुन के लेके आए थे, वैसे हम कम लेंगे, मगर हम सब, हमारी टीम हमारी पूरी अच्छी है, कम लेंगे मगर हम ज्यादा से ज्यादा लोग चुनाव की कोशिश करेंगे। तुमचं फुलंब्रीमध्ये तुमचा सत्ता आलेली आहे, तर आता इथं संभाजीनगरमध्ये तुमचे किती येणार आहेत? आमचे मी म्हणालो ना, आमची महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळं बोलणं चालू आहे। आम्ही काँग्रेस संघ बोलणं चालू आहे, काँग्रेस पक्षी वंचित संघ बोलणं चालू आहे, त्यानंतर सगळ्या पक्षाशी आमचं बोलणं चालू आहे। आम्ही कमी म्हणजे जास्त आणण्याची कोशिश करू। किती जागा मागितल्या तुम्ही युतीमध्ये? आता सध्याची चर्चा चालू आहे, किती जागेची मागणी? आम्ही सगळे तर बसल्यानंतर जी ताकदवाला आहे, असं जागा नाही की जागा हे घेऊन ती घेऊन, ताकदच नाही तर जागा नाही, जी ताकदवाला आहे त्या प्रभागामध्ये आपण ती प्रभागच घ्यायचं आहे। आता माझं प्रभाग झालं, आता नवीन उभऱ्याचा प्रभाग झाला, मी जी प्रभाग आम्ही आता इलासपीचं आम्ही 6 नंबरचं झालं, आणि अशी जी प्रभाग आहे आमची तिथं ऑलरेडी ताकद आहे, आमचे नगरसेवक आहे, तिथे आम्ही ती प्रभाग मागणार आहोत आणि तिथून आम्ही घेणार आहोत। कारण जिल्ह्याचा निकाल नगर परिषद आल्यानंतर कुठेतरी आता तुमच्याकडे लक्ष लागले सर्व जिल्ह्याचं। आता पक्षश्रेष्ठ समोर जे आदेश आहे, काय आदेश आलेले आहे तुम्हाला वरिष्ठकडून? आमच्या नेत्यांनी आधीच बोलले होते की बीजेपी सोडून सगळ्या संघ युती करा। आज बीजेपी सगळ्याला एका युगामध्ये ठेवण्यात गेली। आमचं पहिलंच महाविकास आघाडीची आमची टीम सगळी बनलेली आहे। आम्ही खासदार केला, आमदार केला, आम्ही सगळे मिळून आम्ही सगळे लढले आले। जिथं जिथं कुणाची ताकद आहे आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत आणि आम्ही आज उद्या फायनल करून तुम्हाला आकडे सांगू। महायुतीमध्ये अजित पवार गटाला घेतलेलं नाहीये, तर अजित पवार गट तुमच्यासोबत येणार आहे का? आम्ही ती बसून घेऊन बाकीचं आम्ही काय बोललो की बीजेपी सोडून आम्ही पुन्हा संघ बी युती करू शकतो। इतर जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत दिसून येत आहे, इथं काय चर्चा आहे सध्याला? नाही, आमचं तसं अजून पूर्ण झालं नाही, तर पूर्ण झालं की तुम्हाला सांगू आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला कळू। वंचित सोबतचा आपला हे कसा आहे, प्रतिसाद त्यांचा कसा आहे? चांगलं आहे, त्यांच्या संघ बोलणं चालू आहे, वंचित संघ चालू आहे, काँग्रेस संघ चालू आहे, मग उपाट्या संघ चालू आहे आणि आमची लवकर आज आमची मुलाखत झाली, जे आज आम्ही वरिष्ठ आम्ही सगळे करून बसून जी आमच्यापाशी जी ताकदवाली आहे, जी येणार आहे, असेच आम्ही ती कॅन्डिडेट उभा करणार आहोत आणि तीच कॅन्डिडेट आम्ही मागून घेणार। आघाडी नक्की होणार आहे का? 100% आमच्या आघाडीमध्ये होणारच आहे। नाही झाली तर आम्ही सगळे लढायला तयार आहोत। आमच्यापाशी सगळे तसे लोक आलेले, आघाडी झाली तर आघाडी सगळे लढू, जर आघाडी नाही झाली तर आम्ही पुन्हा लढणार। आघाडीने झाली सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळणार, प्रत्येक जण निवडणूक लढून आमच्यापाशी तेवढे आले 210 लोक आलेले, तर ते लढूच आम्ही। एमआयएमचा काही प्रस्ताव आहे तर तुम्ही पाठवलं की त्यांनी पाठवलेला आहे? नाही, एमआयएमचं अजून आलेलं नाही, तर जर आलं तर तुम्हाला कळून। ते जे सांगतायत माझ्या वरिष्ठ लेवलवर बोलणं चालू आहे, मी आता चर्चा करतो, अशी चर्चा तुमच्या कानावर पण आलेली आहे। त्यांचे दुखवलेले कार्यकर्ते तुमच्याकडे येऊ लागले? नाही, तसं काही नाही, म्हणजे जर आले तर धन्यवादच आहे। बाकी ते बीजेपी सगळं जास्त त्यांचा फायदा सगळं बीजेपीला होऊ आले, आमच्या संघ आलं तर आम्हाला फायदा होईल। जर आता ती ती जी लोक आहेत ती आपलेच होते, तिच्या पहिलं 11-20 नगरसेवक आमचे आलते, 19 काँग्रेसचे आलते, तिच्यामध्ये ती पहिलं कोणाचे होते? ते आमचेच होते। जर तसे काही झालं सगळं मिळून तर आम्ही ते करून द्या विचार। समजा वंचित तुमच्यासोबत नाही आली तर वंचित संघ बोलणं चालू आहे, पण सीट पे आमचे सगळे एक जागी बसणार। किती जागेची वंचितने मागणी केली तुमच्याकडे? काँग्रेसनं केली माग, काँग्रेस संघ तिने 35 जागाची माग केली, त्याच्यानंतर आम्ही बसू
उभाटा संघ आम्ही सगळे एक जागी बसू. आम्ही आतापर्यंत एक जागी बसलो. मनसेला सोबत घेणार आहे का तुम्ही? होणार आहे कधीपर्यंत होईल युतीचं? उद्यापासून फायनल होईल. तुम्हाला उद्या आम्ही सांगू. वंचितच्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे हेकेखोरपणा राहिलेला आहे. यावेळेसही त्यांनी तशी ॲटिट्यूड ठेवली तर मग तुमचा निर्णय काय राहील? नाही तसं त्यांनी करणार नाही त्यावेळेला. त्यांना कळून चुकलं सगळ्याला. बाकीचं एवढ्या त्यांच्यापाशी दुसऱ्या पक्षामध्ये 2-2 हजार असून तुम्ही युती करून लढणार आहेत. आमची सगळ्याला विनंती आहे की युती करून लढल्यावर आपले चांगले नगरसेवक निवडून येते आणि सत्ता आपली बीजेपी सोडून आपले सगळे मनसेला काँग्रेसचा विरोध आहे का? मनसेला घेणार आहेत? त्यांचं काँग्रेसवर माहित आम्हाला काही माहित नाही त्याचं मनसेचं ते. बाकी ते आम्हाला काही कोणाचा विरोध नाही. आम्हाला फक्त बीजेपीचा विरोध आहे. सर धन्यवाद.